नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान आमदार केसरी मैदान मौजे वडगाव तालुका कराड येथे 16 जानेवारीला मित्रांनो हे मैदान संपन्न होत आहे। या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे नंदी आपल्याला दिसतील। मित्रांनो, मैदानाचं बक्षीस स्वरूप तुम्ही बघताय, प्रथम क्रमांकाला 5 लाख रुपयाचं मित्रांनो पारितोषिक आहे। त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी आपल्याला दिसतील, टॉपचे पैरे सुद्धा आपल्याला दिसतील। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत या मैदानातील काही संभावित पैरे। तसेच मित्रांनो, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा P3 लाईव्हवरती होणार आहे। मित्रांनो, चला तर बघूया या मैदानातील काही संभावित टॉप पैरे। पहिलाच पायरा तुम्ही बघताय, संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी यांचा घरचा साज तेजाभाई आणि त्याच्यासोबत मित्रांनो पब्लिक किंग सिकंदर हा घरचा साज आपल्याला या मैदानात दिसू शकतो। मित्रांनो, मागचे काही मैदान आपण बघायला गेलो तर हा घरचा साज आपला भरपूर मैदानात दिसतो। या सुद्धा मैदानात ही जोडी पळण्याची खूप शक्यता आहे। पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय, सध्या चर्चेमध्ये असणारा भिवघाट एक्सप्रेस वजीर त्याच्यासोबत असू शकतो पिस्टन 2211 दावणीतील सध्या टॉपमध्ये पळणारा सोन्या 2211। मित्रांनो, आत्ताच झालेल्या पुजारवाडी मैदानात या जोडीने फायनलचा गुलाल घेतला होता। जबरदस्त अशी ही गाडी पळते आणि मित्रांनो येत्या 16 तारखेला ही सुद्धा गाडी पळण्याची खूप शक्यता आहे। पुढील टॉपचा आणि संभावित पायरा तुम्ही बघताय, साताऱ्याच्या आणबान शान, साताऱ्याचा हरिण म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बलमा त्याच्यासोबत असू शकतो लाडू। मित्रांनो, लाडू सुद्धा टॉपचा नंदी आहे। मित्रांनो, ज्या मैदानात पळतो त्या मैदानात फायनलमध्ये असतो आणि मित्रांनो बलमा आणि लाडू जेव्हा पळाले तेव्हा फायनलमध्ये राहिलेत। त्याच्यामुळे मित्रांनो या आमदार केसरी मैदानात हा सुद्धा पायरा होण्याची खूप शक्यता आहे। पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय, सध्या आणि कायम चर्चेमध्ये असणारा घरनिकीचा राजा त्याच्यासोबत असू शकतो संभाजीनगरचा अर्जुन। या सुद्धा गाडीला जबरदस्त असा स्पीड आहे। मित्रांनो, आजच्याच मैदानात मोरदरीच्या हरण्यासोबत घरनिकीच्या राजाने फायनलचा गुलाल घेतला आहे आणि मित्रांनो राजा बहुतेक वेळेला गुलालात असतोच आणि अर्जुनला सुद्धा जबरदस्त असा स्पीड आहे। शंकरपट गाजून आता घाटावरती सुद्धा जबरदस्त असा पळत आहे अर्जुन आणि मित्रांनो या सुद्धा जोडीला जबरदस्त असा स्पीड आहे। त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा पायरा आपल्याला दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, घोटकरांचा छोटा सर्जा आणि मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगा। मित्रांनो, या सुद्धा गाडीला जबरदस्त असा स्पीड आहे आणि बिंजोडला मित्रांनो आत्ताच ही गाडी पळाली होती, जबरदस्त असा स्पीड लागला होता। तसेच मित्रांनो आपल्या सर्वांना असं सुद्धा वाटत असेल की 16 तारखेला आमदार केसरी मैदानात बक्कासूर आणि घोटचा छोटा सर्जा पळेल। मित्रांनो, ही सुद्धा जोडी पळू शकते, परंतु सध्या बक्कासूरची चर्चा आहे ती 3-4 नंदींसोबत। त्या नंदींची नावे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटतील। सध्या तरी मित्रांनो संभावित पैरा भुंगा आणि घोटच्या सर्जाचा आहे। मित्रांनो, या मैदानामध्ये आपला टॉप पैरा दिसणारच, त्यातला एक टॉपचा आणि संभावित पैरा बुलढाण्याच्या आणबान शान बुलढाणा एक्सप्रेस बाब्या त्याच्यासोबत दिसू शकतो शिरसवडीची रायफल। मित्रांनो, रायफलसुद्धा जुन्या फॉर्ममध्ये परत आला आहे आणि मैदानात गाजवत आहे आणि मित्रांनो बाब्यासुद्धा आपला माहितीच आहे, मागच्या 4-5 महिन्यामध्ये बाब्याने सुद्धा मोठा असा कमबॅक केला आहे, बाब्यासुद्धा मैदान गाजवत आहे। तर मित्रांनो हा सुद्धा एक संभावित पायरा आणि टॉपचा पायरा आहे। ही सुद्धा आपल्याला जोडी येणाऱ्या आमदार केसरी मैदानात पळताना दिसू शकते। मित्रांनो, पुढील टॉपचा आणि संभावित पायरा तुम्ही बघताय, सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर त्याच्यासोबत दिसू शकतो तो लक्ष्मणराव। मित्रांनो, सुंदरने सुद्धा चांगला असा कमबॅक टॉपचा कमबॅक केला आहे आणि मागच्याच मैदानात मित्रांनो सुंदरने आणि राजाने 1 नंबर केला होता। तसेच मित्रांनो त्याच्यासोबत असू शकतो लक्ष्मणराव। मित्रांनो, लक्ष्मणरावचा काही काळ मित्रांनो आपण बघायला गेलो तर दुखापतीत गेला होता, परंतु मित्रांनो लक्ष्मणराव सुद्धा आता जुन्या फॉर्ममध्ये आला आहे। त्याच्यामुळे ही जर जोडी पळाली तर ह्या जोडीला सुद्धा जबरदस्त असा स्पीड लागेल। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातील जोडी आणि कोकण कृषी प्रदर्शनाला मित्रांनो आपल्याला माहितीच आहे रुस्तम हिंद केसरी मायबॅग गेला होता, तेव्हा मायबॅगचे मालक हे सुद्धा बोलले होते की ही जोडी पळाली पाहिजे। मित्रांनो, रुस्तम हिंद केसरी मायबॅग आणि राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर ही जोडी पळावी अशी प्रेक्षकांची पण इच्छा आहे। तसेच मित्रांनो ही जोडी पळण्याची सुद्धा खूप शक्यता आहे। मित्रांनो, सदाभाऊ मास्तर बोलले होते की कृषी प्रदर्शन कोकण इथे झाले होते, तिथे मुलाखतीमध्ये बोलले आहेत की मी लवकरच राहुलभाईंशी बोलणार आहे आणि मित्रांनो खरंच प्रेक्षकांना सुद्धा आतुरता आहे की ही मैब्या आणि मथुरची जोडी कधी पळते। मित्रांनो, या सुद्धा मैदानात मित्रांनो
कदाचित मैब्या आणि मथुरसुद्धा आपल्याला दिसू शकतात. हा मित्रांनो संभावित पायरा आहे, फिक्स नाही आहे, परंतु ही जोडी पाळली तर प्रेक्षकांना खूप आनंद होईल. पुढील मित्रांनो संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. 2024मध्ये मित्रांनो चर्चेत आलेला मोरदरीचा हरण्या आणि त्याच्यासोबत असू शकतो प्रज्वल अशोक दगडे यांचा चतुर्थ पंचम हिंदकेसरी लक्षा. मित्रांनो बावधनकरांचा लक्षासुद्धा मित्रांनो खूप चर्चेत आला आहे. तसेच मोरदरीचा हरण्यासुद्धा मित्रांनो मैदानात गाजवतं आपल्याला माहितीच आहे. आणि मित्रांनो ही सुद्धा जोडी पळाली तर चांगला असं स्पीड लागेल या जोडीला. त्याच्यामुळे मित्रांनो मोरदरीचा हरण्या आणि लक्षा हा सुद्धा संभावित पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. तसेच मित्रांनो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून अखंड महाराष्ट्र राज्याची ओळख असा रायफल 8181 आणि त्याच्यासोबत असू शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखणं हत्यार पिस्टन 2211. मित्रांनो ही सुद्धा जोडी जबरदस्त आहे आणि या सुद्धा जोडीने मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला आहे. आणि येणाऱ्या आगामी मैदानात आमदार केसरी मैदानात हा संभावित पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय. शेवाळे आबांची नवीन खरेदी पाकऱ्या त्याच्यासोबत दिसू शकतो पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर. मित्रांनो वडकीला सेमीमध्ये मथुर आणि शिरसोडीच्या रायफलला चांगली अशी टक्कर दिली होती. मित्रांनो फायनल सेमीचा निकाल घेतला होता तो मथुरने, परंतु मित्रांनो सुंदर आणि पाखरेसुद्धा जबरदस्त पळाले होते. आणि मित्रांनो यासुद्धा गाडीला जबरदस्त असा स्पीड आहे. मैत्रीपूर्ण लढत झाली होती, परंतु चांगला असा स्पीड आपला बघायला मिळाला होता. आणि मित्रांनो यासुद्धा गाडीला खरंच टॉपचा स्पीड आहे. त्याच्यामुळे या आगामी मैदानात नक्कीच ही जोडी आपल्याला दिसू शकते. पुढील मित्रांनो टॉपचा पायरा तुम्ही बघताय. संभाजीनगरचे आन बान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन. तसेच मित्रांनो त्याच्यासोबत दिसू शकतो पुसेगाव हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा हरण्या. मित्रांनो यावर्षी पुसेगाव हिंद केसरीला ही जोडी पळणार होती आणि मित्रांनो गटाला गाडी फॉल झाल्यामुळे मित्रांनो यावर्षी पुसेगाव हिंद केसरीला मित्रांनो या जोडीला गुलाल भेटला नाही. परंतु मित्रांनो या जोडीला जबरदस्त आणि टॉपचा स्पीड आहे. मित्रांनो जरी गाडी फॉल झाली होती तरीसुद्धा मित्रांनो अंतराने गाडी पुढे गेली होती आणि प्रेक्षकांच्या मनातली ही जोडी आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच या मैदानात दिसू शकतो. पुढील टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी निंबाळकर सर यांचा लाडका सर्जा तसेच आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो बकासूर आणि सर्जा दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत. आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा ही जोडी सोबत पळते तेव्हा डोळ्याचं पारणं फेडणारी शर्यत लढत आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो निंबाळकर सरांच्या सुद्धा मानातील जोडी होती. तसंच मित्रांनो येणाऱ्या आगामी मैदानात आपण बघायला गेलो तर नवम हिंद केसरी बकासूरची चर्चा संभाजीनगर एक्सप्रेस लखन तसेच बिंदोडचा बादशाह मथुर तसेच घोटचा छोटा सर्जा निंबाळकर सरांचा सर्जा अशा 4-5 नंदींसोबत होत आहे. परंतु मित्रांनो एक संभावित पायरा जर आपण बघायला गेलो तर निंबाळकर सर यांच्या मानातील जोडी पंचम हिंद केसरी सर्जा आणि दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला मित्रांनो या मैदानात सोबत पळताना दिसू शकते. कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या मते मित्रांनो आपला माहितीच आहे बकासूरचा पायरा गुपित असतो, परंतु मित्रांनो या 4 नंदींपैकी नक्कीच बकासूर आपल्याला या मैदानात दिसू शकतो. कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो हे आहेत या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ? मित्रांनो हे आहेत या मैदानातील संभावित पैरे. तुम्हाला यामध्ये काय बदल वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच मित्रांनो एक मोठ्या रकमेचं आणि नामांकित मैदान आमदार केसरी मैदान आपल्या भेटीस येणार आहे. तर मित्रांनो एक छोटा यूट्यूबर म्हणून सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की मैदानात मित्रांनो खूप गर्दी असेल, त्याच्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या. तसेच निकाल रेषेवरती उभे राहू नका. सुट्टीवर सुद्धा सुट्टी मेकर असतील मालक असतील ते सोडून जास्त गर्दी करू नका. कारण मित्रांनो आयोजक खूप आपल्याला सूचना देत असतात, समालोचक सूचना देत असतात. परंतु मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर कधी कधी निकाल रेषेवरती सुद्धा पब्लिक येते, त्याच्यामुळे मालकाचं नुकसान होतं. या गोष्टी मित्रांनो झाल्या नाही पाहिजे, एवढी काळजी प्रेक्षक म्हणून घ्याल. आणि मित्रांनो नक्कीच घ्याल. आपले सबस्क्रायबर यांना ही एक विनंती आहे. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात. या पुढील सर्व अपडेट
व्हिडिओमार्फत मी तुम्हाला देत राहील। तसेच मित्रांनो काही पैरे जर 100% कळाले तर ती सुद्धा व्हिडिओ बनवेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।